नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वर्धा लोकसभा क्षेत्र से। क्या रामदास तड़स लगाएंगे जीत की हैट्रिक? जैसे ही बीजेपी ने वर्धा से अपनी उम्मीदवारी की घोषणा की, कार्यकर्ताओं में खुशी की लहर। आइए जानते हैं वर्धा से भाजपा प्रत्याशी रामदास तड़स ने क्या कहा। मला भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली दुसऱ्या दिवशीपासूनच आमचा प्रचाराला सुरुवात झाली। बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, वॉरियर्स यांच्या सर्व मतदारसंघावाईज विधानसभा मतदारसंघावाईज आम्ही मिटिंगा घेतल्या। आता येणाऱ्या 26 पासून पंचायत समिती वाईज आम्ही मिटिंगा घेणार आहे आणि या मिटिंगाच्या माध्यमातून आमचे बूथ प्रमुख असो, शक्ती प्रमुख असो, वॉरियर्स असो, हे घरापर्यंत जाऊन मतदारांना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या कामाचा आढावा, त्यांचा नमस्कार, हे सर्व आमचे बूथ प्रमुख गावागावापर्यंत घेऊन जाईल। त्याच प्रमाणात एकदा आम्ही उमेदवारी भरल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर खरा प्रचाराला जोर येईल। परंतु आज आम्ही गावागावापर्यंत जाऊन आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून फार मोठी फळी निर्माण करून मतदानापर्यंत जाण्याकरता प्रवृत्त करणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या 10 वर्षात केलेले कामं, या देशाचे यशस्वी प्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय, कार्यकर्त्याची फळी, या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे 4 आमदार, 1 राज्यसभेचे खासदार हे असल्यानंतर मला असं वाटतं की मला हे काही निवडणूक फार सोपी जाईल। परंतु निवडणूक ही निवडणूक सारखी लढली पाहिजे आणि मागच्या 2014 मध्ये 53% होती, 2021 मध्ये 55% आणि आता 58% मतदान घेण्याचा आमचा संकल्प आहे। 2 दिवसा अगोदर आमचे नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे वर्धेला आढावा घेण्याकरता आले होते। आढावा घेत असताना त्यांनी विश्वास संपादन केला की मागच्या दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मतानं या ठिकाणचा उमेदवार निवडून येईल। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे सुद्धा पूर्ण मतदारसंघामध्ये आढावा घेत असताना त्यांनी सुद्धा विश्वास संपादन केला। कारण आमच्या जो 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या देशाचं नेतृत्व, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हाती यशस्वी नेतृत्व आहे, कार्यकर्त्याची फळी फार मोठ्या प्रमाणात आहे, बूथ प्रमुखापासून, शक्ती प्रमुखापासून, पन्ना प्रमुखापासून, वॉरियर्स पासून आमचे कार्यकर्ते गावागावात आहेत। तिसऱ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक खूप कठीण जाईल असं वाटत नाही। परंतु निवडणुकीसारखी लढली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। कारण निवडणूक लढत असताना भारतीय जनता पक्षाचा अजेंडा ह्या विकासाचा अजेंडा राहणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी विश्वासाने सांगू इच्छितो 58% आम्हाला मतदान यावेळेस मिळेल आणि फार मोठ्या फरकाने आम्ही निवडून येऊ।
विरोधकांचे ताशेर उडणं चालू आहे. हा गड काँग्रेसचा आता राष्ट्रवादी शरद पवार गट इथून लढेल आणि खासदार नवीन येईल अशा प्रकारचे त्यांचे वर्तन चालू आहे. याच्यावर काय म्हणणार? विरोधकामध्ये एक सूत्रता नाही आहे. काँग्रेस पहिले उभी राहायला तयार नव्हती, कारण दोनदा ते हारले होते आणि म्हणून त्यांनी ते सीट राष्ट्रवादीला सोडली. आता राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर करायचा आहे, पण हे राष्ट्रवादीला ही सीट सुटली. त्यांचं एकामेकाचं संगमत एकामेकात नाही आहे, कारण ते सकाळी एक उमेदवार जाहीर करते, दुपारी एक करते. म्हणजे अजून त्यांना पूर्ण शाश्वती नाही की लढाव की नाही लढाव, अशी परिस्थिती त्यांचीवाली आहे. पण आखरी उमेदवार कोणी नाही कोणता नाही कोणता देणारच आहे. आम्ही आमच्या कामाच्या भरोशावर, मी 10 वर्षात केलेले कामं, वर्धा नांदेड रेल्वे असो, उडान पूल असो, सिंधीला लॉजिस्टिक पार्क असो, की या मतदारसंघामध्ये 14 नॅशनल हायवे रोड, म्हणजे 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये फक्त एक नॅशनल हायवे रोड होता, आता 14 नॅशनल हायवे रोड गडकरी साहेबांच्या माध्यमातून या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाले. अंडरपास पूल जे फाटक होते ते जवळजवळ 30 अंडरपास पूल आपण या ठिकाणी केले. चांदूर रेल्वेचा उडान पूल असो, वर्धेचा उडान पूल असो, किंवा सिंधीचा उडान पूल असो, हे सर्व उडान पूल याच माझ्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झाले. त्याच प्रमाणात तिसरी लाईन ज्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्याच्या हस्ते झालं. त्यानंतर वर्धा नांदेड याचं सुद्धा उद्घाटन प्रधानमंत्र्याच्या हस्ते झालं. विशेष म्हणजे रिद्धपूर, महानुभाव पंथाची काशी ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ त्या ठिकाणी होत आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये देशातला हिंदी विश्वविद्यापीठ आणि मराठी विश्वविद्यापीठ हे दोन्ही आहे. रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन रिद्धपूरला होऊन राहिलं, जे 30 वर्षापासून मागणी होती. म्हणजे असे अनेक कामं या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली. पहिल्यांदा तर पासपोर्ट या ठिकाणी मिळत नव्हतं. विदर्भातलं नागपूरनंतर दुसरं सेंटर आम्ही वर्धेला केलं. पासपोर्टची त्या ठिकाणी सुविधा करून दिली आणि या भागातील लोकांना नागपूरला जाऊन महिनाभरात